दुर्गा सप्तशती अध्याय 12 देवी चरित्रपाठ महात्म्य ध्यानम कांती वीरसिंहेंद्र वहना भासे अति भीषण कन्या खडग धरिणी धाड करिते भावे विषय सेवन हाती चक्र गदा धनुषर अशी पाशादकी तर्जनी दुर्गाग्निमयात्मिका शशिधरा नेत्रतया ध्यात्मी ओम देवी वाच प्रतिदिनी जो एकाग्र असतो तर हे गात राहील निश्चय सकळ बाधा नाशुनी राही सुखी मधुकैटभ संवार महिषासुर घात जोन शुंभ निशुंभ संवार प्रसंग वाचतील ते अष्टमी चतुर्दशी नवमेशी मनातुनी भक्तीने ऐकता माझे महात्माचे उत्तम त्याशी पाप स्पर्शन आपत्ती राही ना कुणी दारिद्र्यपिणी ना न होती दूर प्रेमळा शत्रुना भय राहे भय राजान राखूचे अस्ताग्नी जलराशीचे भय किंचित राहिला म्हणून महात्मा माझे वाचावे चित्त देऊन एकता भक्तीने याला हितकारक हे मन जना विविध उत्पात जे का महामारी भयप्रदा महात्म्य वाचता माझे शांत होईल आपदा मंदिरी सविधा नित्य माझे महात्म्य जास्त संधी जाणे ते माझे तेथून नच जाईल मी बलिदान पूजा होम महोत्सव प्रसंगी हे महात्म्य पाठ जे माझे एकता वाचता बरे विधी जाणो न जाणो तो करो भाविक महत् पूजा बळी पूजा होम आदी सहर्ष सेवने मला शरत्काली महापूजा वार्षिकी करतात जे तेव्हा महात्मा हे माझे भक्तिपूर्वक ऐकती नासती आपदा साऱ्या धनधान्य मे सुत संदेह काही ना यात प्रत्यय फळ हे असे महात्मा एकता माझे कथा उत्पत्तीच्या शुभ पराक्रम संग्रामाचे एकता वेळ जात असे श्रोत्यांच्या शत्रुनाशा नाश कल्याण पावतील ते राई भक्तांचा आनंदरूप सर्वदा शांतिकर्मात सर्वत्र असे दुःस्वप्न दर्शनी ग्रहाने गासता कोणा महात्मे एकने बरे भयंकर ग्रह पीडा सर्व विघ्नास शांतता दुःस्वप्न हे तेही सुस्वप्न हो तसे पाठ हा असा बालग्रहाने अकांत बाल शांतिकारणे स्पर्धाकूट मित्राशी मित्रता जुळत होईल हे दुराचार्याचे नाश करी महात्म्य श्रेष्ठ हे राक्षस भूत पिचास पाठ मात्रेच नाशते माझी सर्व ही महिमा माझे सामिप्य देत असे पशुपुष्पाद्य धूपादी गंधदीपादी उत्तम विप्रांना भोजन होम अभिषेक प्रतिदिनी अन्य भोग समर्पणी वर्षाराधना जाणत प्रीतीने करता पुण्य माझी संतुष्टता मिळे महात्मा ऐकता त्याचे पुण्य आरोग्य होत असे अवतार कथा माझी सर्व भूतात रक्षित युद्धचरित्र हे माझे नासवी दैत्य दुर्जना मनुष्यमय वैरांचे महात्म्य ऐकता नसे तुम्हीच तसे हे जे केले महर्षी कृत त्यावरी असे ब्रह्मकृत सौत सर्व सदहितकारक अरण्य प्रांते एकांती वनवा लागता वना निर्जन हे दाखवून शत्रूच्या हाती सापडता वना सिंह व्याघ्रा गज राणी येता पाठी भयप्रद राजा क्रुद्ध वधाधाडी अथवा बंद घालित वादळ उठून नाव बुडता सागरामध्ये महासंग्रामी सतांचा मारा होता भयंकर वेदना भीषण बाधा होती जेव्हा उपस्थित आठवितो जो कथा माझी विघ्नबाधा नव्हे तया महत्प्रभावे सिंहादी डाकू वैराची यामध्ये स्मरता पडती दूर विघ्ने मनमहिना असे ऋषी वाच बोलून भगवती चंडिका चंडविक्रमा पाहता सर्व देवांची तेथे मी ती गुप्त जाहली देवता स्वधिकाराशी निर्भय भोगू लागल्या यज्ञमार्ग सुद्धा सर्व प्राप्त होण्यास लागला शुंभ निशुंभ देवीने मारले दैत्य भीषण जगद्विध्वंसी ते वदता उग्र अतुल विक्रमी राहिले दैत्य गेले पाताळ भूमीचे वरी राजा भगवती अंबा सोनी नित्य रूपती जगता रक्षणासाठी जन्म घेईन पुन्हा पुन्हा तीच विश्वास मोहिनी जगता जन्म देत असे प्रातेचा तुष्ट होऊनी विज्ञान दान दे उपाती महाकाळी ब्रह्मांडी व्यापणी असे प्रणयांती महामारी रूपधारण जी करी समय सात होते
जी अजन्मा सृष्टिरूपती सनातनी तीच देवी सम्मे सर्वांस रक्षिता बुधच्या वेळी लक्ष्मी रूपे मे जना दारिद्र्य दुर्भागा मागे अभावी तिच लागत स्तुती करता पूजोनी गंध धूप फुलादिकी देत ती पुत संपत्ती धार्मिक बुद्धी सद्गती असे अच्युत काय प्राकृत काय मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्य द्वादश अध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु.